नमस्कार. आज बोलणार आहोत अशा टॉपिकवर जो टॉपिक प्रत्येकाच्याच मनाला एक टच देऊन जाणार आहे. तुम्ही यूट्यूब क्रिएटर आहात आणि इथे व्हिडिओज बनवता. तुम्ही मला सांगा, ही जर्नी जी आहे यूट्यूबची ती तुम्ही जेव्हा सुरू केलेली तेव्हा ती तुमच्या स्वप्नांची जर्नी होती, बरोबर ना? किंवा अजूनही ती तुमच्या स्वप्नांची जर्नी आहे. परंतु किती लोकांना असं वाटतं की अजूनही ती तुमच्या स्वप्नांची जर्नी आहे. खूप सारे क्रिएटर आहेत जे फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि असं वाटत आहे कुठेतरी रिलीफ, मनाला शांतता मिळण्यासाठी सुरू केलेली ही जर्नी या उलट डिप्रेशन आणि खूप साऱ्या टेन्शननी भरून गेलेली आहे. तुमच्याबरोबरही असं झालेलं आहे का? खरा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे आज. जे काही क्रिएटरला वाटतं त्यांच्या मनातलं अगदी मुद्देसूद बोलणार आहे आणि कशाप्रकारे ह्या गोष्टी अवॉइड करून सक्सेसच्या जवळ जायचं आणि प्रत्येक दिवस आपला कंटेंट सक्सेसफुल ठरणार आहे. त्यासाठी काय करायला हवं आज हेच सगळं या ब्लॉगमध्ये मी बोलणार. नमस्कार, मी रीना. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे तर पटकन सबस्क्राईब करून पुढे असणाऱ्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर चला मुद्द्यावर येऊयात. खूप लोकांना प्रश्न पडतो की रोज उठून व्हिडिओ बनवतो, व्हिडिओमध्ये असं काय बनवायचं जेणेकरून त्यावर व्ह्यूज येतील. ही जर्नी नक्की व्ह्यूजसाठी तयार केलेली आहे की मॉनिटायझेशनसाठी तयार केलेली आहे? आता तुम्ही म्हणाल मॉनिटायझेशन हवं आहे तर व्ह्यूजची गरज आहे, त्याच्यामुळे व्ह्यूज आणि मॉनिटायझेशन दोन्हीही इक्वली इम्पॉर्टंट आहे. पण मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगते. व्ह्यूज आणि मॉनिटायझेशनपेक्षा मला या प्लॅटफॉर्मवर कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची वाटते, जी यूट्यूबलाही महत्त्वाची वाटत असेल असं तर मला वाटायला लागलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का, सडनली ड्रॉप होणारे व्ह्यूज आणि येणारं टेन्शन याच्या पाठीमागे काहीतरी लपलेलं असतं. जेव्हा आपण टेन्शन घेतो आणि काम करणं सोडून देतो किंवा त्याच जागेवर बसून राहतो आणि विचार करत राहतो कोणत्या कारणामुळे माझ्या व्हिडिओला व्ह्यूज कमी झालेले आहेत. बरं, फक्त आपण विचारच करत राहतो बरं का. ते कारण शोधून त्यावर ॲक्शन घेऊन एक प्रॉपर प्लॅन तयार करून आपण नव्याने सुरुवात करत नाही. तेच टेन्शन, तेच डिप्रेशन घेऊन त्या जागी बसलेलो असतो. खूप सारे प्रश्न मला वारंवार एकाच व्यक्तीकडून ऐकायला येतात. तेव्हा असं वाटतं की काहीतरी करून ह्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन केलंच पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचलीच पाहिजे. एक क्लिअर विजन तयार झालं पाहिजे त्यांच्या माइंडमध्ये, तरच ते योग्य पद्धतीने ते काम करू शकतील. आणि म्हणूनच म्हटलं की चला शेअर करूयात. तर जेव्हा तुम्हाला असं वाटतं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची की यूट्यूबला काय महत्त्वाचं आहे, कन्सिस्टन्सी. ज्या दिवशी तुम्ही एक कन्सिस्टंट काम करायला घ्याल, यूट्यूबला तुम्ही सांगता की माझ्याकडे 2 दिवसातून एकच दिवस व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी वेळ आहे, मी एकच दिवस व्हिडिओ पोस्ट करणार. यूट्यूबला तुम्ही सांगतात की मी डेली व्हिडिओ पोस्ट करू शकते, मी तेवढी केपेबल आहे, तुम्ही डेली व्हिडिओ पोस्ट करा. यूट्यूब प्रत्येकाचं स्केड्यूल त्याच्या ॲनालिटिक्समध्ये मॅनेज करून ठेवत असतं आणि रेग्युलरली ते फॉलो पण करत असतं. ज्या दिवशी तुम्ही कन्सिस्टन्सी ब्रेकडाऊन करता त्या दिवशी तुमचा अल्गोरिदम खाली यायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की कशा प्रकारे आपण परत त्या झोनमध्ये जायला सुरुवात होते. तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. लिहून घ्या तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या दिवशी व्हिडिओ अपलोड करायचा आहे. आता व्हिडिओ अपलोड करण्याचा टाईम आणि कन्सिस्टन्सी तर झालं, पण त्याच्यानंतर येतो तो कंटेंट थोडंसंच बनवा, पण त्याच्यात पॉईंट्स एवढे तुम्ही इलॅबरेट करा, एवढे पॉईंट्स तुम्ही ॲड करा आणि मुद्देसूद बांधणी करून तुमचा एक व्हिडिओ समोरच्या व्यक्तीला अगदी तंतोतंत कळावा, पटावा आणि त्यातून त्याला मदत व्हावी काही गोष्टी समजून घेण्यासाठी. अशा प्रकारे एकदम सिंपल लँग्वेजमध्ये सांगितलेलं आहे. शुद्ध स्पष्ट मराठी भाषा, अगदी तुमच्या मनाला म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर झालं असेल की तुम्हाला काय बनवायचं आहे. एक कंटेंट घ्या, ठीक आहे. पाणी घेतलं, पाण्याचा वापर कुठे कुठे उपयोग होतो सगळ्यांनाच त्याचे नॉर्मल बेनिफिट्स तर माहिती आहे, पण जे बेनिफिट्स हिडन आहेत, जे लोकांना कळले पाहिजेत आणि ज्यामुळे त्यांना फायदा होणार आहे. पाण्यावर एखाद्या मंत्राचा प्रभाव किंवा पाण्यात सकारात्मक नकारात्मक ऊर्जा सामावून घेण्याचं सामर्थ्य. तर कशाप्रकारे आपण आपली वांछित इच्छा, आपल्याला जी इच्छा पूर्ण करायची आहे ती त्या पाण्याच्या शक्तीमार्फत पूर्ण करून घेऊ शकतो. ह्या गोष्टी लोकांना समजायला हव्यात.
त्या 4 पॉईंटमध्ये पटवून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही पोस्ट करा. डेफिनेटली त्याला व्ह्यूज येणार आहेत. आपल्याला अशाच पद्धतीने इथे काम करायचं आहे. जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही. कंटेंट ओव्हरलोड होऊ द्यायचं नाही, आपल्या माइंडवर ओव्हरकम होऊ द्यायचं नाही. जेवढे तुम्ही रिलॅक्स राहणार आहात तेवढ्या जास्त इनोव्हेटिव्ह आणि छान आयडियाज तुमच्याजवळ येणार आहेत. ठीक आहे. आता मी काही गोष्टी माझ्या व्हिडिओत सांगितलेल्या आहेत, खूप महत्त्वपूर्ण आहेत. तुम्ही कितपत बघितलेले आहेत ते मला माहिती नाही, पण पाठीमागचे व्हिडिओ जाऊन सगळे बघा, तुम्हाला एक क्लिअर विजन येईल. तर मला हेच सांगायचं आहे, ही जर्नी आहे ना, ही स्वप्नांची जर्नी घेऊन आपण आलेलो आहे इथे, तर ती त्याच पद्धतीने जगा. कुणीही प्रेशराईज होऊ नका. स्वतःला टेन्शन, त्याच्यामुळे आपल्या फॅमिलीला टेन्शन. फॅमिली ही कुठे ना कुठेतरी इनडायरेक्टली आपल्या या रुटीनमध्ये जोडली गेलेली असते. कारण आपण ज्यावेळेस आपल्या फॅमिलीचा वेळ इथे देत असतो तिथे कुठेतरी आपली फॅमिली कॉम्प्रोमाइज करत असते. तर ही जी जर्नी आहे ती सगळ्यांसाठीच एक सुखकर जर्नी व्हावी असं मला वाटतं. जे लोक खूप प्रेशराईज होऊन काम करत आहेत, मला खूप प्रश्न येतात आणि मला खूप म्हणजे असं मी विचार करत राहते मग की कशा पद्धतीने मी समजवावं. तर म्हटलं एक व्हिडिओ छोटासा का होईना बनवावा. तर हा स्पेशली तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर ह्याच फेजमधून जात आहात तर टेन्शन घेऊ नका. यूट्यूबला फक्त कन्सिस्टन्सी हवी आहे. व्ह्यूज बघू नका, काहीसुद्धा बघू नका. कंटेंट द्या आणि रेग्युलरली द्या. ठीक आहे. यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर यूट्यूबने व्हिडिओ बनवायला का सांगितलेलं आहे ना, तीच फक्त डोक्यात घ्या अगोदर. कंटेंट बनवायचा म्हणजे काय, तर एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे. कुणाला? यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर जे व्ह्युअर्स आहेत. आता तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात, मी तुमची व्ह्युअर आहे. ठीक आहे. आणि आपल्यामध्ये दुवा आहे, तो आहे हा एक चॅनल जो आहे यूट्यूब. यूट्यूब मला कोणती माहिती हवी आहे ती शोधतो. तुमचा व्हिडिओ जर त्या माहितीशी सुसंगत असेल, म्हणजे तुमचं टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन अगदी व्यवस्थित तुम्ही टाकलेले आहेत, तो व्हिडिओ उचलून तो मला दाखवणार. आता मी तुम्हाला बघत आहे, तर मला जर वाटलं की मला माहिती मिळाली या व्हिडिओतून काही, किंवा मला हेच हवं होतं जे तुमच्याकडून मिळालं, यूट्यूबला पण माहिती होतं मला काय हवं आहे, म्हणूनच त्याने तुमचा व्हिडिओ मला दाखवला. बघितल्यानंतर मला वाटलं की अरे हां, ह्यांनी तंतोतंत काहीतरी पॉईंट टू पॉईंट बोललेले आहेत, ही माहिती माझ्या उपयोगाची आहे, तर मी तुम्हाला लाईकही करणार आहे आणि पटकन सबस्क्राईब करणार आहे. कारण का अशाच प्रकारची माहिती इथून पुढे मला तुमच्याकडून मिळणार आहे. त्यामुळे नीच चेंज करायचं नाही. आता हे किती इंटरलिंक्ड आहे कळतंय ना तुम्हाला. त्याच्यामुळे रेग्युलरली आपले व्हिडिओज बघा, योग्य ते चेंजेस तुमच्या व्हिडिओमध्ये करा आणि योग्य पद्धतीने ग्रो व्हा. तर ठीक आहे, व्हिडिओ इथेच थांबवते. छोटासा व्हिडिओ होता. जे लोक डिप्रेशनच्या झोनमध्ये जात आहेत त्यांना एक छोटंसं मोटिवेशन आहे. इन डेप्थ, इन डिटेल व्हिडिओ नेक्स्ट टाइम येऊन जाणार आहे. पण जर तुम्ही चुकत आहात तर इथेच थांबा. आणि का ही जर्नी स्टार्ट केलेली? स्वप्नांची जर्नी आहे ना, डिप्रेशनची तर नाही, टेन्शनची तर नाही आहे. मग कशाला उगीच टेन्शन घ्यायचं, बरोबर ना? तर सगळ्यावरीच सोडा आणि एकदम फ्रेश माइंडनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात करा. उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.